आपण सगळेच किती कष्ट करून स्वप्नातलं घर घेतो आणि मग आपल्या माणसांसाठी नॉमिनेशन करतो. आपल्याला वाटतं की चला सगळं सोपं झालं. पण हीच साधी सोपी वाटणारी गोष्ट खरं तर अनेक कुटुंबांमध्ये एका टाईम बॉम्बसारखी काम करते. आज आपण याच नॉमिनेशनमध्ये लपलेल्या एका मोठ्या अदृश्य धोक्याबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट नुसती हवेतली नाहीये. चला, मुंबईतल्या चेंबूरमधली एक खरीखुरी केस पाहूया, ज्याने या समस्येचं गांभीर्य अगदी आपल्या डोळ्यांसमोर आणलं आहे. एका फ्लॅटची आणि त्याच्या 28 वारसांची ही गोष्ट. हा आकडा पहा, 28. हे काय आहेत? तर एका फ्लॅटचे कायदेशीर वारसदार. हो, काही चुकलं नाहीये, बरोबर ऐकताय. एका फ्लॅटवर तब्बल 28 जण हक्क सांगतायत. बरं, मग फ्लॅट तरी किती मोठा असेल असं वाटतंय? बंगल्यासारखा? नाही, फक्त 180 स्क्वेअर फूट. म्हणजे बघा, एका लहानशा खोली एवढ्या जागेसाठी हा एवढा मोठा वाद सुरू आहे. आणि याचा परिणाम? गेल्या 20 वर्षांपासून एक कायदेशीर लढाई सुरू आहे आणि ती काही संपायचं नाव घेत नाहीये. विचार करा जरा, किती वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातली नाती पणाला लागली असतील. तर मग साहजिकच प्रश्न पडतो की असा गोंधळ होतोच कसा? या सगळ्याचं मूळ आहे नॉमिनेशनबद्दलच्या एका मोठ्या गैरसमजामध्ये. आणि तो गैरसमज असा आहे की आपण आपल्या फ्लॅटला बँक अकाउंट समजतो. सोपी गोष्ट आहे. फ्लॅट म्हणजे काही बँक अकाउंट नाहीये, पण आपला कायदाच नेमकी ही गोष्ट विसरलाय असं दिसतंय. समजून घ्या, कायद्यानुसार विशेषतः आपल्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये नॉमिनी म्हणजे घराचा मालक होतच नाही, अजिबात नाही. तो फक्त एक केअरटेकर किंवा विश्वस्त असतो. त्याचं काम काय? तर मालकाच्या मृत्यूनंतर फक्त सोसायटीचे व्यवहार सांभाळायचे, म्हणजे मेंटेनन्स बिल भरणं वगैरे. घराची खरी मालकी कोणाला मिळणार हे तर मृत्यूपत्र किंवा वारसा हक्क कायद्यानुसारच ठरतं. आणि गंमत अशी आहे की या सगळ्या समस्येचं मूळ कुठे दडलंय माहितीये? तर याच नॉमिनेशन फॉर्ममध्ये. नीट बघा, हा जो कॉलम 5 आहे ना, प्रत्येक नॉमिनीचा वाटा टक्केवारी. बास, हा एक छोटासा कॉलम एका न तोडता येणाऱ्या फ्लॅटला कागदावर टक्केवारीमध्ये वाटून टाकतो. आणि इथूनच सगळ्या वादाला सुरुवात होते. फरक अगदी साधा आणि सरळ आहे. समजा बँकेत पैसे आहेत किंवा शेअर्स आहेत, ते तुम्ही टक्केवारीने आरामात वाटू शकता. 100 रुपयांपैकी एकाला 50 द्या, दुसऱ्याला 50 द्या, काहीच अडचण नाही. पण फ्लॅटचं तसं करता येतं का? नाही ना. ती एक अख्खी वस्तू आहे. आपण काही घराच्या भिंती पाडून त्याचे 2 तुकडे करू शकत नाही. किंवा 2 वेगवेगळी कुटुंब एकाच फ्लॅटमध्ये कशी राहणार? मूळ लेखामधलं एक वाक्य आहे जे सगळं काही सांगून जातं, की एक फ्लॅट 2 कुटुंब राहण्यासाठी वापरू शकत नाहीत. किती साधं, सरळ आणि व्यावहारिक सत्य आहे हे, बरोबर? पण आपले कायदे मात्र या साध्या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष करतात. आणि जर कोणाला वाटत असेल की ही समस्या फक्त आजचीच आहे, तर एक मिनिट थांबा. कारण भविष्यात ही परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे. विशेषतः शहरांमध्ये जो पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंटचा जोर आहे आणि मालमत्ता कायद्यात जे नवीन बदल येत आहेत, त्यामुळे हे वाद आणखी चिघळणार आहेत. यातलं एक मोठं आव्हान आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगतो. यामुळे काय होणार की तुमच्या फ्लॅट खाली जी काही जमीन आहे त्याचा अगदी दशांश म्हणजे डेसिमल पॉइंटमधला हिस्सा तुमच्या नावावर नोंदवला जाईल. आता कल्पना करा, जर एकाच फ्लॅटचे 4 नॉमिनी असतील तर त्या जमिनीच्या टीचभर तुकड्याचेही कागदोपत्री 4 हिस्से होणार. आणि मग वाद आणखी किती गुंतागुंतीचा होईल. आता रिडेव्हलपमेंटचा विचार करूया, जे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर सर्रास होत आहे. इथे तर प्रश्न अजूनच अवघड होतात. पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, रिडेव्हलपमेंटनंतर जो मोठा फ्लॅट मिळतो तो नॉमिनेशनच्या टक्केवारीनुसार वाटता तरी येईल का? बरं, समजा वाटायचं ठरवलंच, तर मग दुसरा प्रश्न येतो पैशांचा. रिडेव्हलपमेंटमध्ये जे जास्तीची जागा मिळते त्या अतिरिक्त जागेचे पैसे कोण भरणार? प्रत्येकजण भरेल का? आणि सगळ्यात मोठा पेच, समजा महानगरपालिकेचे बांधकाम नियम म्हणजे DCR जर फ्लॅटचे असे तुकडे करायला परवानगीच देत नसतील, मग काय करायचं? हा असा कायदेशीर तिढा आहे की ज्याचं उत्तर सध्याच्या नियमांमध्ये कुठेच नाही. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त समस्या आणि तिची गंभीरताच बघितली, नुसत्याच अडचणी. पण यावर काही उपाय आहे का? तर हो, मूळ लेखामध्ये एक अतिशय व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल तोडगा सुचवला आहे. आणि तो कशावर आधारित आहे? तर फ्लॅटच्या साईजवर.
हे बघा उपाय किती सोपा आहे. नियम पहिला, जर फ्लॅट 500 स्क्वेअर फुटांपेक्षा लहान असेल तर फक्त एकच नॉमिनी, वादच संपला. दुसरा, फ्लॅट 500 ते 900 स्क्वेअर फुटांचा असेल तर 2 नॉमिनी ठेवायला परवानगी, पण एका अटीवर, की भविष्यात फ्लॅटचे तुकडे करणार नाही असे एक अंडरटेकिंग किंवा प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. आणि तिसरा, जर फ्लॅट 900 स्क्वेअर फुटांपेक्षा मोठा असेल तर मग काही बंधन नाही, कारण असं मानलं जातं की एवढ्या मोठ्या फ्लॅटचे मालक वारसा हक्काचे प्रश्न हाताळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. उपाय तर चांगला आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हा इतका गरजेचा बदल करणार कोण? ही जबाबदारी नेमकी आहे कोणाची? मूळ लेखामध्ये काही प्रमुख संस्थांना हे नियम बदलण्यासाठी आवाहन केलं आहे. यात महाराष्ट्र शासन आहे, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ म्हणजेच MSOA आहे. या सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन या तातडीने बदल करणं खरंच खूप गरजेचं आहे. नाहीतर काय, अशी अनेक कुटुंब वर्षानुवर्ष कायदेशीर वादांमध्ये अडकून पडतील. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच आहे. आपले कायदे हे कुटुंबांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी हवेत की अनेक दशकं चालणाऱ्या वादांचं मूळ बनायला हवेत? नॉमिनेशनसारख्या एका छोट्या नियमात जर योग्य बदल केला तर कित्येक कुटुंबांमधले संबंध आणि सलोखा आपण जपू शकतो, यावर नक्की विचार व्हायला हवा.